विभक्तीचे पुढील प्रकार आपल्याला बघायचे। आपण थोड्या वेळापूर्वी कोणते बघितले? प्रथम आणि द्वितीय। नंतर आता पुढचे जे भाग आहेत ते आपण बघूया तृतीय आणि चतुर्थी। ठीक आहे, हे दोन भाग आपण आता पाहू। तर या ठिकाणी तृतीय विभक्ती हिचे जे प्रत्यय आहेत ते प्रत्यय नेसी, नेसी, ही असे प्रत्यय आहेत। हा, तर ने, नेनी, सी, ए, ई, ही हे असे प्रत्यय असतात। हे दिलेले प्रत्यय आहेत। मग व्याख्या काय सांगते? जेव्हा वाक्यात नामाला किंवा सर्वनामाला ने, नी, सी, ए, ही हे प्रत्यय येतात तेव्हा ती तृतीय विभक्ती होते। जेव्हा वाक्यात नामाला किंवा सर्वनामाला काय प्रत्यय? ने, सी, ए, ही हे प्रत्यय येत असतील नामाला किंवा सर्वनामाला, तेव्हा ती किती विभक्ती असेल? तृतीय विभक्ती असेल। आता उदाहरण समजून घ्या। नामाला किंवा सर्वनामाला, ती तोऱ्याने चालते, तोऱ्याने। ठीक आहे, नामाला किंवा सर्वनामाला। या ठिकाणी नेला काय आला? या ठिकाणी प्रत्यय आला, म्हणून ती तृतीय विभक्ती आहे। ठीक आहे, काका 4 वर्षांनी येतात। ठीक आहे, वर्षांनी, नी हा या ठिकाणी प्रत्यय आलेला आहे नामाला, सर्वनामाला किंवा इतर शब्दांना। नामाला, सर्वनामाला तसंच इतर शब्दांना जेव्हा ने, नी, ए, ही, सी वगैरे शब्द प्रत्यय येत असतील। तसंच कुत्रा पायथ्याशी बसला, पायथ्याशी। ठीक आहे, पायथ्याशी बसला असे वाक्य दिसले तर समजून घ्यायची ती कोणची विभक्ती आहे? नामाला, सर्वनामाला। वाक्यातील नामाला, सर्वनामाला किंवा इतर शब्दांना जेव्हा या प्रकारचे ने, नी, सी, ए, ई हे प्रत्यय येत असतील तर ती तृतीय विभक्ती। आता चतुर्थ विभक्ती काय? आता तुम्ही चतुर्थ विभक्ती जर बघितली असेल, याच्या अगोदर आपण बघितली द्वितीय विभक्ती जर बघितली, तर द्वितीय विभक्तीमध्ये आणि चतुर्थ विभक्तीमध्ये हिची इथे प्रत्यय लिहिले नाही है ना। हिचे प्रत्यय आपण लिहिले सला ते, सला नाते। हिचे जे प्रत्यय आहे त्या चतुर्थ विभक्तीचे जे प्रत्यय आहे स, ला, ते आणि नाते, सला नाते। ठीक आहे, सला नाते। ठीक आहे, सला ते, सला नाते। एक वचनी अनेक वचनी सला नाते, सला ते एक वचनी, सला नाते अनेक वचनी असे हे प्रत्येक द्वितीय विभक्तीमध्ये पण आहे आणि चतुर्थ विभक्तीमध्ये पण आहे। मग असे दोन्ही द्वितीय विभक्ती आपण बघितली। त्या ठिकाणी द्वितीय विभक्तीमध्ये कशाला आपण हे बघितलं होतं? कर्माला प्रत्यय बघितला होता आणि कर्त्याने कशावर क्रिया केली होती? कर्मावर आपण त्या ठिकाणी जर क्रिया केली असेल तर ते द्वितीय। आता ह्या ठिकाणी चतुर्थ विभक्तीमध्ये काय सांगितलं ते आपल्याला समजून घ्यायचं। जर वाक्यात 2 कर्म असतील, हे चतुर्थ विभक्ती फार छान मस्त मन लावून समजून घ्यायची। जर वाक्यात 2 कर्म असतील किंवा वाक्यात जास्तीचे कर्म असतील, वाक्यात 2 कर्म असतील, तेही कर्म कसे असतील? व्यक्तिवाचक। व्यक्ती म्हणजे पुरुषवाचक, स्त्रीवाचक जे व्यक्ती आहे व्यक्तिवाचक असतील। आणि ते अप्रत्यक्ष कर्माला जर वाक्यातील आले, वाक्यात समजून घ्या 2 कर्म आहे, तेही पुरुषवाचक आहे, तेही पुरुषवाचक आहे आणि त्याला जर सला ते, सला नाते प्रत्यय आला असेल तर ही कोणती विभक्ती समजायची? मग वाक्यामध्ये जर 2 काय असतील? क्रियापद आले असतील आणि तेही व्यक्तिवाचक असेल, तेही व्यक्तिवाचक असेल आणि त्याला जर सला ते, सला नाते प्रत्यय लागलेला असेल तर ते अप्रत्यक्ष क्रियापद आहे। प्रत्यक्ष नाही, अप्रत्यक्ष कर्माला जर त्यातलंही पुरुषवाचक जे क्रियापद आहे तेही अप्रत्यक्ष क्रियापद आहे, ती जर अप्रत्यक्ष कसं ते आपण उदाहरणावरून समजून घेऊ। त्या अप्रत्यक्ष क्रियापदाला जर सला ते, सला नाते
प्रत्यय लागला असेल तर ती चतुर्थी विभक्ती. आता आपण या ठिकाणी उदाहरण घेऊ बघा. या ठिकाणी आजीने नातीला गोष्ट सांगितली. या ठिकाणी सांगितलेली हे झालं, काय झालं, हे क्रियापद आणि वाक्याचा अर्थ पूर्ण झाला. आजी काय झाली, कर्ता झाली. आता कर्म जे आहे त्या ठिकाणी हे नात पण आहे आणि गोष्ट पण आहे. नात पण या ठिकाणी नात काहीतरी सांगण्याची क्रिया झाली, नातीवर झाली. काय सांगण्याची क्रिया झाली, गोष्ट सांगण्याची क्रिया झालेली. पण समजा मी आता काय केलं, आता बघा मी बघून घ्या बरं का, मी गोष्ट कट केली. आता आजीने नातीला सांगितली. काय सांगितली, काही वाक्य पूर्ण होऊ लागलं का, वाक्य पूर्ण नाही व्हायला. ओके. आता या ठिकाणी मी काय केलं, गोष्ट ठेवली. ठीक आहे, आजीने गोष्ट सांगितली. वाक्य पूर्ण झालं का नाही झालं, आजीने गोष्ट सांगितली, वाक्य पूर्ण झालं नाही का, वाक्य पूर्ण झालं ना, वाक्य पूर्ण ते याच तुम्हाला काय घेऊन तिथं आजीने गोष्ट सांगितली. मग ती नात असू शकते, म्हातारा असू शकतो, लेक असू शकते, सगळी गेले नाही, पुढे तुम्ही असू शकता. ठीक आहे. मग या ठिकाणी आजीने, मग या ठिकाणी नातीला हे जे काय आहे हे अप्रत्यक्ष कर्म आहे, अप्रत्यक्ष कर्म आहे आणि त्याला लाला या ठिकाणी काय लागलेला आहे, प्रत्यय लागलेला आहे. म्हणून ती झाली चतुर्थी विभक्ती. आता दुसरं वाक्य बघा पुन्हा. कर्णाने इंद्राला कवच कुंडले दिली. आता मी काय केले, आता बघू तुम्ही किती बरोबर सांगा. आता कर्णाने कवच कुंडले दिली, वाक्य पूर्ण झाले की नाही झालं, पूर्ण झालं, वाक्य पूर्ण झाले. कर्णाने कवच कुंडले दिली, देण्याची क्रिया पूर्ण झाली. फक्त या ठिकाणी इंद्राला ठेवलेला आहे. कर्णाने इंद्राला कुंडले दिली. कवच कुंड काय, इंद्राला कवच कुंडली, एवढं पूर्ण, कवच कुंडली एवढं पूर्ण वाक्य. कवच कुंडली एवढं पूर्ण वाक्य. कर्णाने इंद्राला दिली, वाक्य कुठं काय पूर्ण झालं, होत नाही या ठिकाणी. म्हणून कवच कुंडले, हे कवच कुंडली मुख्य क्रियापद आहे आणि हे अप्रत्यक्ष क्रियापद आहे. हे अप्रत्यक्ष क्रियापद आहे, हे दुय्यम अप्रत्यक्ष क्रियापद आहे. म्हणून या ठिकाणी इंद्राला या ठिकाणी प्रत्यय लागलाय, म्हणून ही सुद्धा चतुर्थी विभक्ती लक्षात ठेवा. त्याच प्रकारे सविताने अनिताला पुस्तके दिली. तर मग या ठिकाणी लाला आपण दिले. आता या ठिकाणी पुस्तके आपण काढून टाकले. सविताने अनिताला दिली, काय दिली, वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही, परंतु या ठिकाणी पुस्तके ठेवली आपण. मग या ठिकाणी अनिता काढून टाकली, सविताने पुस्तके दिली, वाक्य तर पूर्ण होत आहे, वाक्य तर पूर्ण होत आहे. आणि हे जे अप्रत्यक्ष क्रियापद आहे अनिताला हे लाला जे लागलेलं आहे, जे काही प्रत्यय लागलेला आहे, त्यामुळे हे जे आहे चतुर्थ विभक्तीचं उदाहरण आहे. ठीक आहे. त्यानंतर संध्या टेबलास धरून बसली. ठीक आहे. आता हे धरून काढून टाकलं आपण, संध्या टेबलास बसली, याने काय अर्थ पूर्ण लागला नाही लागला. परंतु या ठिकाणी आपण काय केलं, टेबलास काढून टाकलं, या ठिकाणी धरून ठेवलं, वाक्य बरं वाटतंय जरा. संध्या धरून बसली, कशाला तरी बसली असेल, टेबलास असेल, झाडाचं असेल, काठीचं असेल, आईचं असेल, बाबाचं असेल, परंतु इथं संध्या धरून बसली, काहीतरी बसली ना, वाक्य हे पूर्ण झाल्यासारखं वाटतंय. म्हणून या ठिकाणी टेबलास लास या सला लागलेला जो प्रत्यय आहे तो जो आहे तर तो काय दर्शवतो, चतुर्थी विभक्ती दर्शवतो. अशा प्रकारे या ठिकाणी चतुर्थ विभक्ती आहे आणि द्वितीय विभक्ती आहे.
चतुर्थ विभक्ती आणि द्वितीय विभक्तीची दोन्हीही उदाहरणं तुम्ही एकदम समजून घ्या, समोरासमोर ठेवा. व्याख्या जी आहेत ती व्याख्या चांगली समजून घ्या. त्याशिवाय आपल्या द्वितीय आणि चतुर्थ विभक्तीतला फरक कळणार नाही. कारण भविष्यामध्ये या जास्तीत जास्त दिलेली वाक्य चतुर्थ विभक्तीतील आहे ते द्वितीय विभक्तीतील असं विचारल्या जातं. त्यामुळे द्वितीय विभक्ती आणि चतुर्थ विभक्ती तुम्ही समजून घ्यायची. ओके, यानंतरची वृत्ती आपण लगेच बघू. थांबायचं मग.